हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर आता सकाळची वेळ आहे. सगळं आवरून झालेलं आहे आणि घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. का माहिती आहे? आज आहे महाराष्ट्रीय बेंदूर. सगळ्यात अगोदर मी देवाची पूजा करून घेते आणि त्यानंतर पाटावर विराजमान केलेल्या मातीच्या बैलांची पूजा करायला घेतली. आणि या ज्या बैलांच्या मूर्त्या आहेत ना, त्या कोणी दिलेत हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ खूप छान असल्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. सकाळी खरंच खूप घाईगडबड असते आणि त्यामध्ये आज ऐश्वर्याला शाळेला काही सुट्टी नाही. त्याचं पण आवरायचं आहे, म्हणजे डबा वगैरे. त्यामुळे पटपट कशी तरी एक 5 मिनिटात किंवा 2 मिनिटात होईल अशी रांगोळी काढली. थोडेसे कलर भरले त्यामध्ये, दिसायला पण छान दिसावं यासाठी. आणि माझ्या आवाजामध्ये जरासा बदल वाटत असेल, कारण की क्लायमेट चेंज झाले की थोडासा मला खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे घसा बसल्यासारखं झालं. तर आता पटकन पूजा पण आवरलेली आहे. तर जी काही थोडीफार फुले होती तीच घेतलीत, कारण आज वॉकिंगला गेले नाही. आवरायचं होतं म्हणून. त्यामुळे फुलं काय आणलीच नाहीत. मग दारात जी काही थोडीफार फुले मिळाली तेवढीच आता इथे पूजेसाठी वापरते. आणि मी मगाशी म्हटलं होतं, या सुंदर छान अशा मूर्त्या कोणी दिलेत? तर या मला आबांनी दिलेल्या आहेत. मला म्हणजे ऐश्वर्याला दिल्या होत्या. ऐश्वर जेव्हा लहान होता तेव्हा ही मातीची बैलाची जोडी आबांनी त्याला खेळण्यासाठी आणल्या होत्या आणि आजपर्यंत मी त्या तितक्याच प्रेमाने जपून ठेवलेत. कारण ही मातीची बैलाची जोडी नसून माझ्यासाठी खूप खास आहे. प्रत्येक वर्षी बेंदूरच्या सणादिवशी ना याच बैलांची श्रद्धेने मी पूजा करते. त्यामध्ये एक आठवण पण आहे आणि आबांच्या प्रेमाची अमूल्य भेट आहे. तर आपल्या चॅनेलवरती जे कोणी नवीन असतील त्यांना आबा कोण हे माहिती नसेल, कारण की तुम्ही जर हा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला तरी काय माहिती. तर आबा म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांना मी आबा म्हणते आणि बाकी आपल्या व्ह्यूवर्सना तर सर्वांना माहितीच आहे. तर आता पूजा वगैरे आवरले आणि आता पटपट मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर अशा पद्धतीने पूजा केली आहे बघा. त्यानंतर आरती वगैरे ओवाळून घेतली. ऐश्वर्यने पण त्याचं आवरले, शाळेत जायचं आहे म्हणून. तर कुकर लावून झाला. आता मी सगळं काय डिटेलमध्ये तुम्हाला इथे शेअर करत नाही. थोडंसंच दाखवते, कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतो. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा लागतो. त्यासाठी डाळ शिजत ठेवली. शिजली का नाही ते चेक करते. आणि अजून एक छान अशी रेसिपी म्हणजे कोंडबळी पण बनवावी लागतात. तर प्रत्येक भागानुसार वेगवेगळी प्रथा असते. तुमच्या इकडे कोंडबळी बनवतात का? हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर इथे वाटण तयार केले. आलं, लसूण, खोबरं, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर असं आमटीसाठी वाटण तयार केलेलं आहे, म्हणजे येळवणीची आमटी. आमच्या लहानपणी ना बैलपोळा किंवा असं म्हणजे काही ठिकाणी याला बेंदूर पण म्हटलं जातं. तर असलं ना की एवढं छान वाटायचं की खेड्यापाड्यात बघा खूप काही करतात. म्हणजे सिटी लेवलला एवढं पाहायला भेटत नाही, पण खेड्यामध्ये बैलांना अगोदरच आदल्या दिवसापासून अगोदर 2 दिवसापासूनच सगळी तयारी सुरू असते. अंघोळ वगैरे घातली जाते. त्यानंतर त्यांच्या अंगावरती असे कलरने डिझाईन काढतात. त्यांच्या शिंगांना कलर लावला जातो. खूप छान पद्धतीने बैलांना सजवतात. जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. आणि हे आम्ही लहानपणी पाहिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोंडबळीसुद्धा बनवली जातात, ते बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी. आणि आज तीच कोंडबळीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की कोंडबळी कशी बनवतात. पूर्वीच्या लोकांना माहिती आहे, पण आता म्हणजे जे काही नवीन पिढी आहे त्यांना कदाचित माहिती नसेल, किंवा काही भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, तिथे कोंडबळी बनवतात किंवा बनवत पण नाहीत. तर तुमच्या इकडे बनवतात का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर पटकन आमटी, भजे, कुरवडी वगैरे सगळं मी बनवून घेतलेलं आहे. स्वयंपाक माझा सगळा झाला आहे पुरणपोळीचा. आणि आत्ता कोंडबळीची रेसिपी. तर यासाठी मी गॅस ऑन करून त्यावरती एक भांडं गरम करण्यासाठी ठेवले आणि ऐश्वर बघा मध्ये मध्ये कसा करतोय, टाळी वाजवतोय, का तर त्याच्या आवडीचा पदार्थ मी बनवायला लागले, त्यामुळे तो खुश झाला आहे. तर थोडंसं एक वाटीभर पाणी इथे मी घेतले. आता याचं प्रमाण तुम्हाला किती हा पदार्थ बनवायचे त्याच्यानुसार ठरवायचे. एक वाटीभर साधारण एक सपाट वाटी गूळ असेल. तर हा गूळ मी असा गुळाचा खडा असल्यामुळे फोडून घेणार आहे. आणि पाणी कोमट झालेलं आहे. गॅस आता मी बंद करते. आणि गुळामध्येच हा पदार्थ बनवलेला खूप टेस्टी लागतो. साखरेचा शक्यतो नाहीत बनवत. तर आता गूळ विगरेपर्यंत ह्याला वाट बघायची आपल्याला.
आणि पटकन विरघळावा यासाठी गरम पाणी केलं आहे, म्हणजे लगेचच 1-2 मिनटामध्ये विरघळतो. थोडंसं असं चमच्याने मिक्स करून घेते. उचमळल्यासारखं होतंय का? उचमळल्यासारखं होतंय का असं इथे? नाही, तसं नाही होत. डोकं गरम लागते. अरे सगळं नीट सांग की, अंग दुखत होतं हे सगळं. चल चल दवाखान्यात जाऊया आपण काही. अंग दुखत होतं माझं एकदम. मला सकाळी बोलला असतं तुम्ही, तुला गेलो असतो आपण दोघं. तुला पण नेलं असतं. 10:30 वाजता लय चक्कर आला. तू म्हणलास जाणार, शाळेत जाणार आहे. अहो मी कपडे सुद्धा घातलेली, तयार झालो तू, पण 10:30 वाजता मला जाणवायला लागलं चक्करचे. 10:30 वाजता जाणवायला लागलं. 10:30 वाजता मी जोगेश्वरी मंदिरातच होतो. मी 11 वाजता गेलो. 10:30 नंतरच गेलो खाली. पहिल्यांदा तर अंग दुखायला लागलं म्हणून मी काय म्हणलं, आज गुरुकुलला नको जायला. 11 वाजता शाळेत जायला, 9 वाजता कॅन्सल. आणि मग थोड्या वेळा अंग चोवल्यानंतर झोपलो उठलो तर चक्कर जायला लागले. आता चक्कर आल्यासारखं होते. आता नाही एवढं होत, आता थोडं राहिलं. त्यामुळे होतं तसं थोडं आहे तरी सुद्धा पाहिजे असल्यास संध्याकाळी जाऊया आपण. बरं नाही म्हटले. ऐश्वर्याला अचानक त्रास व्हायला लागला, त्यामुळे तो काही शाळेत गेला नाही. तयार पण झाला होता शाळेचा ड्रेस वगैरे घालून, त्याचा टिफिन पण भरला होता मी. आणि त्याला अचानकच चक्कर वगैरे यायला लागले आणि असं मळमळल्यासारखं, डोकं दुखायला लागलं, जड आल्यासारखं. मग त्याला म्हटलं राहू दे, नको जाऊ शाळेत, तुला जर बरं वाटत असलं तरच जा. मग आणि हे पण घरी नाही येत, बघू आता संध्याकाळपर्यंत जर त्याला बरं वाटलं तर ठीक, नाही तर मग 4-5च्या दरम्यान दवाखान्यात जाऊन येतो. तर इथे बघा, पूर्ण गूळ वितळला आहे, म्हणजे विरघळलेला आहे. आणि एका गाळण्याने मी ते गाळून घेतलं आहे. खाली असं बारीक म्हणजे खर वगैरे असते, गुळामध्ये खडे असू शकतात. आणि हे गाळताना मी एका छोट्या ताटामध्येच घेतले, कारण यामध्येच पीठ मळणार आहे मी. वरून थोडीशी विलायची कुटून घातली अशी, म्हणजे खूप छान अशी चव लागते त्याची, स्वाद पण छान येतो. आणि आता काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर अगदी थोडंसं मीठ घालायचं. कोणता पण आपण गोडाचा पदार्थ बनवत असू ना, थोडंसं मीठ त्यामध्ये घालायला विसरायचं नाही, मस्त टेस्ट येते. थोडंसं असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घालायचं आहे. आता 2 प्रकारची पिठं वापरणार आहे इथे मी. तर सुरुवातीला मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये वरून पाणी अजिबात घालायचं नाही. जेवढं मावेल तेवढंच पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे. तर गव्हाचं पीठ घेतल्यानंतर थोडंसं 1 चमचाभर, म्हणजे मोठा चमचा घेतला आहे बरं का, बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजे याला मऊपणा येतो चांगला. एकदम जास्त पीठ व्हायला नको, म्हणून थोडं थोडंसंच पीठ यामध्ये घालून मी मिक्स करते. आणि मळताना हे जरासं घट्टच मळायचं आहे. आपण चपातीला जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा घट्ट मळायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ मी मळून ठेवलं आहे. वरून थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा अजून थोडंसं असं हे छान असं मी मळून घेते. तर आता याची कोंडबळी बनवायची. अगदी थोडंसं पीठ यामधले काढून घ्यायचं आहे. हातावरती असं गोल गोल करून, असं तुम्ही हातावरती पण बनवू शकता किंवा ताटामध्ये, नाहीतर पोळपाटावरती बनवून घ्या. ताटामध्ये एखाद्या वेळेस चिटकू शकतं. आता पोळपाटाला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे सुरुवातीला, सारखं सारखं तेल नाही लावायचं. आणि पिठाचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे.
आणि अशा पद्धतीने बनवायचं आहे पहा. आता मी तुम्हाला ही सुरुवातीला दाखवते ना, तर खरं तर एवढ्या आकाराचीच बनवली जातात मोठी-मोठी. म्हणजे गावी कसं ना, बैलांच्या शिंगामध्ये घालण्यासाठी अशी मोठ्या आकारामध्ये म्हणजे बांगडीच्या आकारामध्ये कोंडबळी बनवली जायची किंवा त्यापेक्षा छोटी. काही जण छोटी बनवतात, काही मोठी आणि घरामध्ये खाण्यासाठी अशा आकाराची छोटी-छोटी बनवली जातात. बघा ना, घरातलं एकदम साधं साहित्य, पण घरगुती चव आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपणारी ही रेसिपी आहे. आणि बनवायला पण किती सोपे आहे बघा. कोणीही सहज बनवेल अशा पद्धतीने हे बनवून झालं की बरोबर पॅक करायचं, नाहीतर तेलामध्ये टाकलं की ते असं सुटू शकतं. तर सगळी कोंडबळी अशीच मी बनवून घेते. तोपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर लाईक करा आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन छान-छान वेगवेगळे ब्लॉग या चॅनेलवरती नक्कीच पाहायला मिळतील. तर काही मोठ्या साईजची, छोट्या साईजची अशा दोन्ही प्रकारामध्ये बनवलेत आणि एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. तर ते तसंच ठेवणार आहे. नंतर दुपारी मोकळ्या वेळामध्ये बनवणार आहे. आता नैवेद्यापुरतीच करून घेतलेत. गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि सुरुवातीला तेल चांगलं कडक तापून द्यायचे. तर तेल तापले का चेक करते आणि तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची. माझ्या रेसिपी चॅनेलवरती याचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. खमंग मराठमोळी चव हा माझा रेसिपी चॅनेल आहे. तर ज्यांना माहिती नसेल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब नक्की करा. त्यावरतीसुद्धा नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि त्या तुम्हाला आवडतीलसुद्धा. तर ऐश्वर्याला जरासा ताप आल्यासारखं झाले, त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते आणि आता त्याला मला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. तर आता भेटूया लवकरच पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.